नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि इथं आम्ही चालले दुर्गा टेकडी देवीच्या दर्शनाला. तर दुर्गा देवीच्या तर चला आता इथं ओला बुक केली आणि छानपैकी आम्ही निघालो. पाऊससुद्धा रिमझिम येतोय. तर चला काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जास्त काही लांब नाही आहे. तर 15-20 मिनिटाचा रस्ता आहे आणि पाऊस येतोय. तर बघू शकता रिमझिम पाऊस तर चालूच आहे आणि भरपूर असा पाऊस पडून गेलेला आहे. आत्ता काही जास्त जोराचा पाऊस नाही आहे. रिमझिम चालू आहे. तर चला म्हटलं दर्शन घेऊन या आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करू. तर मस्तपैकी दर्शन होते आणि छानपैकी देवाच्या ठिकाणी खूप छान प्रसन्न वाटतं. तर चला ते सुद्धा तुमच्याबरोबर काय काय शूट करून देत आहे तिथं ते सुद्धा शेअर करणार आहे. इथं आलो आहे आम्ही जवळपास आणि गार्डनला जाताना तिथं वरती तर इतर वेळेस इथं तिकीट काढून वरती जावं लागतं. तर असं आता देवीचं नवरात्र चालू आहे. तर हे व्हिडिओ नवरात्रामधला आहे. नवरात्रामध्ये आम्ही देवीला गेलेलो होतो. तर त्यावेळेस तिकीट वगैरे काही नव्हतं. पार्किंगला गाड्या तर बघू शकता भरपूर गर्दी आहे. रिमझिम पाऊस येतोय तरीसुद्धा भरपूर गर्दी आहे. आणि इथून आता पायथ्याशी आम्हाला सोडलं ऑटोवाल्याने आणि इथून भरपूर लांब चालत जायचं आहे जेणेकरून वरती काही गाड्या वगैरे जाती नाही आहे. रिमझिम पाऊस चालू आहे तरीसुद्धा भरपूर गर्दी अशी होती जेणेकरून पार्किंगला गाड्या तर बघू शकता भरपूर गाड्या होत्या. जेणेकरून भरपूर लांब आहे चालायला. त्याच्यामुळं जाते येत लोक भरपूर असे पांगून होते आणि मस्त दर्शनाला जात होते. तर आम्ही सुद्धा चाललो आता आणि इथं आता वटीचं सामान घ्यायचं देवीला. तर ते सुद्धा पायथ्याशीच आहे. तर वरती काही नाही आहे. तर बघू शकता गाड्यासुद्धा खाली पार्किंगला लावत्या. वरती गाड्या जाऊन देत नाही जेणेकरून जे कामगार सफाईदार आहे त्यांच्याच गाड्यावरती जात्या. जेणेकरून भाविकांच्या गाड्या अजिबात वरती जाऊन देत नाही. तर चला इथं 2-3 दुकानं इथं पानं फुलाचे किंवा वटी भरण्याचे देवीच्या साहित्याचे आणि लहान मुलांच्या खाऊच्या सुद्धा होते. तर ते सर्व पायथ्यालाचे गेटच्या बाहेर गेटच्या आतमध्ये काही नाही आहे. तर चला आता इथूनच आम्ही आता घेऊन जाणारे वटीचं सामान. तर त्याच्या इच्छेनुसार कोण नारळ घेते तर कोण वटीचं पूर्ण साहित्य घेतं, कोण शिंगार घेतं अख्खा देवीचा. तर ज्याच्या त्याच्या हौसीनुसार किंवा ज्याची भावना तर असे इथं त्यांनी भरून ठेवलेले होते. आणि शिंगारसुद्धा खूप छान होता. तर बघू शकता सर्व त्याच्यामध्ये काय होतो देवीचा शिंगार. तर ते सुद्धा आम्ही एक पाकिट घेतलं आणि वटीचं सामानसुद्धा घेतलं. चला आत्ता निघालो आम्ही आणि जे कमान लावले त्याच्या गेटच्या आतमध्ये आम्हाला जायचं आहे. आणि बघू शकता गार्डन वगैरे तर भरपूर मोठं आहे आणि इथं माकडं वगैरे तर इथं बदकं ते पाण्यामध्ये तलावामध्ये खूप काही आहे खाली. तर बघू शकता गार्डनसुद्धा खूप मोठं आहे आणि त्याच गार्डनमध्ये दुर्गा देवीचं मंदिर आहे दुर्गा टेकडी म्हणून. तर खूप असं मस्त सजवत्या दरवर्षी ते मंदिर. आणि मागच्या वर्षीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याला. तर छान असं मंदिर सजवत्या. तर चला आता आम्ही चालू दर्शन घ्यायला आणि लोक काही दर्शन घेऊन येत्या काही चालले कोणी गार्डनमध्ये बसले जेणेकरून पाऊस आता जरा वेळ थांबलाय त्याच्यामुळं. पाऊस तर भरपूर पडून गेलाय. तुम्हाला बाकीचं इथं बघून तर कळत असेल. तर छानपैकी इथं आम्ही आता मंदिरात आलो. बरंच लांब आहे. चला इथं फोटो वगैरे काढले मस्त. बाहेर सुद्धा मस्त अशी देवी ठेवलेली त्यांनी. बाहेरची देवीची पूजा करून आणि आम्ही आतमध्ये सुद्धा बारी लावून दर्शन वगैरे केलं.
आणि मस्त दर्शन झाले आमच्यावाले. आणि त्यांनी होमाची सुद्धा दुसऱ्या दिवसाची तयारी केली. तर छानपैकी होमाची सुद्धा सर्व तयारी करून घेतली होती त्यांनी. आणि मस्तपैकी तर बाहेर दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये बारीने दर्शन घेणार आहे. आणि देवी खूप सुंदर सजवली होती. तर बघू शकता थोडीशी गर्दी कमी झाल्या. पूर्णपणे देवीचं शूट घेतलं तर खूप अशी देवी सुंदर दिसत होती. आणि एकदम दगडामध्ये कोरलेली देवी आहे छानपैकी दुर्गा देवी म्हणून. आणि खूप छान अशी सजावट केलेली होती. लायटिंग वगैरे मंदिर खूप सजवलं होतं. तर छान असे दर्शन झाले आमच्यावाले. तर बघू शकताय लायटिंग वगैरे मंदिर तर खूप छान सजवलं होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने. आणि बाहेर सुद्धा होमाची सर्व तयारी केलेली होती. आणि छान तिथं दर्शने वगैरे घेतली. चला दर्शन वगैरे झाले. थोड्या वेळ आता इथं बाजूला बसलो आम्ही. तर बघू शकता अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ आम्ही तुमच्याबरोबर शेअर केला. लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद.